रामकृष्ण हरे. सज्जन हो, आपण काकड आरती या विषयावर विवेचन करत आहोत. भक्तीची या पोटी बोध काकडा ज्योती या अभंगावर काल आपण विवेचन केलं. त्यामध्ये दोन ज्योती आणि दीप आणि भक्ती हे जे तीन शब्द होते त्याचं विवेचन करता करता आपल्याला 9-10 मिनिटं गेली आणि त्यामुळे बाकीचे जे महत्त्वाचे शब्द होते ते आपल्या वेळेमध्ये बसले नाही आणि मग भागाचा म्हणजे व्हिडिओचा विस्तार फार करणं योग्य नाही. तर विस्तार भयासह आपण तो विषय तिथेच त्या भागामध्ये समाप्त केला. तेव्हा आपण जो अभंग आता परत तो घेतो आहोत तर त्यातले जे महत्त्वाचे काही शब्द आहेत त्याचं विवेचन झालं पाहिजे. आपलं विवेचन करणं, त्याचं विवरण करणं, शब्द आणि शब्दाचे जे अर्थ आहेत ते आपणाला श्रोत्यांच्या गळी उतरवायचे आहेत. आपल्याला खूप गायचं नाही आहे, आपणाला इतर काही कथाही फार सांगायच्या नाही आहेत. आपणाला सांगायचा आहे शब्द, शब्दाचा अर्थ, कारण अर्थामध्ये परमार्थ असतो. संतांनी जे शब्द बांधलेले आहेत ना त्याच्यामध्ये सगुण आणि निर्गुण या दोन्ही प्रकारचे आहेत. म्हणजे कर्म, उपासना आणि ज्ञान या तिन्ही गोष्टी त्या शब्दामध्ये बांधलेल्या असतात आणि प्रत्येक शब्दाला स्वतःचा अर्थ असतो. त्याला शक्त्यार्थ म्हणतात. शक्त्यार्थ असतो, लक्षणीने अर्थ केला जातो, नंतर मग त्याचा वाच्यार्थ असतो. वेगवेगळ्या प्रकारचे अर्थ त्या शब्दातून ध्वनित होत असतात. तेव्हा शब्दार्थ नीट समजणं हा आपला उद्देश आहे आणि म्हणून आपण फार संगीताचं पहिल्यापासूनच आपण संगीत, ताल, स्वर हे याचा भरणा घातलेला नाही, त्याचे पुटं चढवले नाहीत. आपल्याला अर्थ महत्त्वाचा आहे आणि तो अर्थ समजला की त्याच्यानंतरच परमार्थ होतो. अर्थाशिवाय काहीही अर्थ नाही. अर्थाविन पोथी वाचू नये असं म्हटलेलं आहे की अर्थ जाणून घेतला पाहिजे. तेव्हा बघूया आपण आजचे 2-3 शब्द आहेत राहिलेले, त्याच्यावर आपण विचार करूया. आपल्याला सगळे चरण झाले पाहिजे असा आग्रह नाही. त्या अभंगामधले जे महत्त्वाचे शब्द आहेत त्याचा अर्थ आपणाला महत्त्वाचा आहे. भक्तीचे या पोटी बोध काकडा ज्योते पंचप्राण जीवे भावे ओवाळू आरते. ओवाळू आरते माझ्या पंढरीनाथा. दोन्ही कर जोडोनी चरणी ठेविला माथा. ओवाळू आरती माझ्या पंढरीनाथा. आज आपण भक्तीची या पोटी बोध काकडा ज्योती. काल भक्ती म्हणजे काय, त्या शब्दाची उत्पत्ती, त्याचा काळ वगैरे सगळा आपण भाग सांगितलेला आहे आणि ज्योती आणि दीप या 3 शब्दावर कालचा आपला व्हिडिओ झाला. आज आपणाला जो विवेचन करायचा भाग आहे तो आहे भक्तीच्या पोटी बोध काकडा ज्योती. भक्ती जी आहे तर ते स्त्रीलिंग आहे, काल आपण सांगितलं. भक्त नाही, भक्तीच्या पोटी बोध निर्माण झाला पाहिजे. बोध, बुध, बोधती, जाणणे अथवा समजणे. बोध म्हणजे ज्ञान, बोध, प्रबोध हे जे शब्द येतात ना ज्ञान या अर्थी येतात. जर का त्या भक्तीमध्ये भक्तीचं प्रेम स्वरूप असं आपण काल लक्षण केलं नारद भक्तिसूत्राच्या आधाराने, तर भक्ती ही प्रेमस्वरूप आहे आणि भक्ती आहे, स्त्रीलिंगी आहे. तिला जर का बोध निर्माण झाला नाही म्हणजे भक्तीमध्ये जर ज्ञान नसेल ना तर ती भक्ती आंधळी असते. आणि बोधामध्ये म्हणजे ज्ञानामध्ये जर भक्तिप्रेम नसेल तर ते सुद्धा पांगळं असतं. म्हणून भक्ती प्रेमाविन ज्ञान नको
देवा असं संतांनी म्हटले. म्हणजे भक्तीही पाहिजे आणि ज्ञानही पाहिजे, एक नको आम्हाला. कारण दोन्हींचं एकत्र मिलन असलं पाहिजे, तरच जीवन सुसंपन्न होतं. आणि म्हणून आज आपणाला मुख्य विवेचन आहे, भक्तीच्या पोटी बोध हा काकडा ज्योती. ज्योती म्हणजे ज्ञानज्योती, त्याचा विचार काल झालेला आहे. तेव्हा बोध महत्त्वाचा आहे. आणि बोध जो होतो, ज्ञान जे असतं ना, ते तर कर्म, उपासना आणि ज्ञान या त्रिकांड वेदा, हा वेदामध्ये 3 कांड सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये ज्ञान हे शेवटचं महत्त्वाचं कांड आहे. तेव्हा प्रत्येक माणसाच्या अंतःकरणामध्ये 3 प्रकारचे दोष असतात, मल, विक्षेप आणि आवरण. तर मल नावाचा दोष असतो, म्हणजे पापाची वासना. निष्काम कर्मयोग केला की मल नावाचा दोष जातो. निष्काम उपासना केली की विक्षेप नावाचा दोष जातो. आणि आवरण म्हणजे आत्मस्वरूपाचं अज्ञान, ते जर घालवायचं असेल तर ते मात्र गुरुकडे जाऊनच घालवावं लागतं. म्हणजे बोध निर्माण झाल्याशिवाय अज्ञान जात नाही. आणि म्हणून ज्ञाने विनयेके उपाय करिसी जितुके ते गुंफिसी अधिके रोखे ये. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, एका ज्ञानाशिवाय बाकी कितीही उपाय केले तर अधिकाधिक आपण दुःखात गुंतल्या जाऊ, संसारात अडकल्या जाऊ, फसू. म्हणून ज्ञानात एव तो कैवल्यम, ज्ञानामुळेच मोक्ष होतो, दुःखमुक्ती होते. आणि म्हणून ज्ञानेन मुक्तीर्न तुमुंडनेन असं भगवान शंकराचार्य म्हणतात. तेव्हा निष्काम कर्म, निष्काम उपासना याच्यामुळे चित्तशुद्धी होते. आणि चित्तशुद्धी झाली की मग त्या शुद्ध चित्तामध्ये ज्ञान निर्माण होतं. आणि त्या ज्ञानामुळे मनुष्य मुक्त होतो. आणि ते ज्ञान कुठून निर्माण होतं? भक्तीचे या पोटी बोध. भक्तीच्या पोटातून बोध निर्माण झाला पाहिजे. जर का बोधापर्यंत ती भक्ती गेली नाही तर ती भक्ती आंधळी असू शकते. काकडा ज्योते पंचप्राण जीवे भावे ओवाळू आरते. पंचप्राण माणूस जगतो ना, हे त्याच्यामध्ये पंचप्राण असतात. या पंचमहाभूतांच्या शरीरामध्ये प्राण, अपान, व्यान, उदान आणि 5वा तो समान, हे 5 वायू शरीरामध्ये असतात. त्याच्यामध्ये जो प्राण आहे तो महत्त्वाचा आहे, प्राणवायू. जसं प्रेत, हे प्रेत झालं म्हणजे त्याच्यातून प्राणवायू निघून गेला की अधिक इत म्हणजे प्रकर्षेण इत, इत म्हणजे जाणे. आणि प्रेत, अधिक इत बरोबर प्रेत असा संधी होतो, संस्कृत शब्द आहे. तर हे जेव्हा प्रेत होतं ना, तेव्हा काय गेलेलं असतं त्याच्यामधून? तर प्रेत त्याच्यामधून गेला असतो, तो प्राण गेलेला असतो. बाकीचे वायू आणि बाकीचे वायू असतातच ना, प्रेतामध्ये सुद्धा वारा असतोच ना पोकळीमध्ये. पण त्यातला महत्त्वाचा जो वायू आहे ना, प्राणवायू, तो गेलेला असतो, तो महत्त्वाचा असतो. तर तो त्याचा नंबर पहिला आहे. तेव्हा अशी एक शास्त्रामध्ये गोष्ट आलेली आहे की शरीरामध्ये असणारे जे ज्ञान इंद्रिय वगैरे सगळे आहेत ना, त्यांची एकदा स्पर्धा निर्माण झाली की मी मोठा. आणि ते प्रकरण ब्रह्मदेवाकडे गेलं. मग प्रत्येक म्हणू लागला, डोळे म्हणले मी सगळ्यात मोठा आहे, मी सगळं जग दाखवतो, अमुक करतो, माझ्याशिवाय सगळं आंधळं असतं, तेव्हा मीच मोठा आहे. कान म्हणले आम्ही जर ऐकलंच नाही तर तुम्हाला काय कळणार आहे. असे पंचज्ञानेंद्रिय आपापला मोठेपणा सांगायला लागले. आणि ब्रह्मदेवाला त्याने विनंती केली की कोण मोठा आहे. ब्रह्मदेव म्हणला मी असं काय एकदम झटपट निर्णय नाही देत. ज्याच्या निघण्याने म्हणजे शरीरातून निघून जाण्याने प्रेत होईल, म्हणजे शरीर पडेल, मरेल माणूस, तो मोठा. झालं. मग डोळ्यांनी सांगितलं की मी जातो अगोदर. डोळे गेले, मनुष्य जागला. ऐकायचे शब्दज्ञान जे आहे ते गेलं, मनुष्य जागला. हे सगळे इंद्रिय एक सोडून जायला लागले, पण शरीर राहिलं. आणि मग प्राणाची जेव्हा पाळी आली आणि प्राणाने सांगितलं आता मी निघतो, सगळे परत आले आणि प्राण म्हणला आता मी निघतो, बघा काय होते. आणि प्राण निघायला लागल्याबरोबर एक असावी झाले, तडफडायला लागले. हो म्हणले तोच मोठा बाबा.
तेव्हा प्राण शरीरामध्ये सगळ्यात मोठा आहे आणि तो प्राण जो आहे ना, तर तो प्राणप्रिय सगळ्यांना आहे. आणि म्हणून मला ही गोष्ट प्राणप्रिय आहे, प्राणापेक्षाही जास्त आवडते असं आपण म्हणतो. आणि म्हणून इथे अभंगामध्ये म्हटलंय, पंचप्राण जीवे भावे ओवाळू आरते. पंचप्राणाने आम्ही आरती ओवाळतो. पंचपासन आरत्याचं असं पंचप्राण हीच आमची आरती आहे. आणि जीव तर महत्त्वाचा आहे सगळा आहे, आणि भावही महत्त्वाचा आहे. जीव आहे महत्त्वाचा, भाव आहे महत्त्वाचा, आणि प्राण तर सर्वात महत्त्वाचे आहे. त्याने आम्ही आरती ओवाळू असं अभंगामध्ये म्हटलेलं आहे. तेव्हा अशा प्रकारची जी आरती आहे भगवंताची करणं हे ज्ञानमय असली पाहिजे. आणि म्हणून अभंगातले जे बोध आणि पंचप्राण हे जे दोन शब्द आहेत ना, ते सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्याला ज्ञान महत्त्वाचं आहे आणि ते सांगण्याचा आपण प्रयत्न करतो आहे. त्यालाच म्हणतात अक्षरशः प्रवचन सांगितलं हो. म्हणजे प्रत्येक अक्षराचं ज्ञान, शब्दाचं ज्ञान, त्याच्या ग्रंथाचं ज्ञान हे सांगितलं ना की माणसाला परमार्थाकडे जाता येतं. ही शेवटची हे आहे. मग बाकीचे तुम्हाला गायनं, काकडारत्या, अभंग, चाली ह्या सगळ्या खूप यूट्यूबवर आहेत. पण याचं विवेचन, अभंगाची फोड, महत्त्वाचे शब्दार्थ, या ज्या गोष्टी आहेत ह्या फार कमी ऐकायला मिळतात. फार कमी, अजिबात नाही असं माझं म्हणणं नाही, पण त्या सांगणं गरजेचं आहे आणि तो प्रयत्न आपण करत आहोत. भक्तीचे या पोटी बोध काकडा ज्योते, पंचप्राण जीवे भावे ओवाळू आरते. ओवाळू आरती माझ्या पंढरीनाथा, दोन्ही कर जोडोनी चरणी ठेविला माथा. असा हा अभंग आहे आणि हा काकड आरतीतला, त्या प्रकरणातला हा अभंग आहे. सज्जन हो, हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा, आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. ऐकत रहा, ज्ञान वाटीत रहा. रामकृष्ण हरी.